नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला बनवणार आहे। हा सोया मसाला चवीला अप्रतिम लागतो आणि बनवायलाही सोपा आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर पेस्ट बनवण्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। तर बघा, कढई गरम झाली। आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे। तर हा सोया मसाला आपण 4 ते 5 लोकांसाठी बनवत आहे, त्याचंच हे प्रमाण आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। तर या ठिकाणी मी 2 चक्री फुले, 1 ब्लॅक वेलदोडा, 4 मिरे, 2 ग्रीन वेलदोडे, 4 लवंग, 1 इंच दालचिनी आणि अर्धा इंच जावित्री घेतलेली आहे। आता हे खडे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलात चांगले परतवून घ्यायचे आहेत। मसाले परतवत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, जेणेकरून मसाले करपणार नाहीत। 1 ते 2 मिनिट मसाले चांगले परतवून घेतले। आता यामध्ये 1 वाटी कट केलेला कांदा घालूया। त्याच्यानंतर 1 वाटी टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तसेच काही पालवी मसाले देखील घालूया। तर या ठिकाणी 9 ते 10 पुदिन्याची पाने घेतलेली आहेत। त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आणि भाजी दाटसर होण्यासाठी या ठिकाणी मी 9 ते 10 काजूचे काप, तसेच 1 चमचा तीळ आणि 1 चमचा रोस्टेड चणा डाळ घेतलेली आहे। आता हे देखील साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शेवटी आपल्याला गरजेनुसार यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। तर ही पेस्ट आपण रेग्युलरच्या भाजीसाठी वापरू शकतो। ही पेस्ट तयार केल्यानंतर फ्रीजच्या बाहेर 3 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये 6 ते 7 दिवस टिकते। आणि ही पेस्ट कोणत्याही भाजीमध्ये घातल्यानंतर भाजीला खूप छान रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते। त्यामुळे ही पेस्ट एकदा नक्की भाजीला वापरा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण ही पेस्ट स्टोअर करणार असेल तर मुख्य भाजणी व्यवस्थित करा, म्हणजे आरामात 6 ते 7 दिवस पेस्ट टिकेल। तर या ठिकाणी साहित्य मी 3 ते 4 मिनिट भाजून घेतलेलं आहे। बघू शकता, छान असं भाजलं गेलेलं आहे। यानंतर गॅस बंद करूया। आता हे साहित्य आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे। तर बघा, साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलं। आता याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित एकसारखं बारीक होईल। तर या ठिकाणी पूर्णपणे थंड झालेला आहे, बारीक करून घेऊया। तर बघू शकता, आपली रेस्टॉरंट स्टाईल पेस्ट तयार झालेली आहे। आता यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी मी उकळवून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। तर मीठ गरम पाण्यात घातल्यामुळे सोया चंक्स मऊसूत भिजतात आणि त्यांना येणारा वास पाण्याबरोबर निघून जातो, त्यामुळे आठवणीने मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी वजनी प्रमाणात 100 ग्रॅम एवढे सोया चंक्स घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी छोटे चंक्स घेतलेले आहेत, यापेक्षा मोठे असतात ना ते वापरले तरीही चालेल। सोया चंक्स पाण्यात टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे सोया चंक्स आपल्याला 9 ते 10 मिनिट उकळत्या पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे झाकण ठेवून झाकण न उघडता 9 ते 10 मिनिट हे चंक्स आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर हे चंक्स भिजेपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे कट केलेले ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत। तसेच 4 ते 5 अद्रकचे तुकडे घाला। तसेच 1 चमचा जिरे घाला। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। आपण जेवढं वाटण बारीक करू ना तेवढं जास्त आपला मसाला दाटसर होणार आहे,
त्यामुळे वाटण तसेच पेस्ट व्यवस्थित बारीक करून घ्या। त्याच्यानंतर दुसरीकडे 10 मिनिट झालेले आहेत। तर सोया चंक्स छान असे मऊसूत भिजलेले आहेत। आता यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे चाळणीच्या मदतीने पाणी मी काढून घेतलं। आता आपल्याला या चंक्सवर थोडंसं पाणी घालून चंक्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर सोया चंक्स धुवून झाल्यानंतर यामध्ये असणारे पाणी आपल्याला अशा प्रकारे पिळून काढायचं आहे। तर या ठिकाणी सगळ्या चंक्स मधील पाणी मी काढून घेतलेलं आहे। बघू शकता, चंक्स खूप छान मऊसूत भिजलेले आहेत। याला कसलाही वास वगैरे येत नाही। आता यानंतर आपल्याला पावडर मसाला प्युरी करायची आहे। त्यासाठी बाउलमध्ये मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला आठवणीने घाला, यामुळे टेस्ट छान येते। त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर घ्यायची आहे। तसेच 1 चमचा कोणत्याही ब्रँडचा मटन मसाला घ्यायचा आहे। या ठिकाणी चिकन मसाला वापरला तरीही चालेल। त्याच्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घ्या। तसेच 2 चमचे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आणि गरजेनुसार पाव चमचा हळद घ्यायची आहे। हळद घेतल्यानंतर यामध्ये 5 ते 6 चमचे पाणी घालून याची प्युरी तयार करून घ्या। तर अशा प्रकारे मसाला प्युरी केल्यामुळे भाजीला टेस्टही छान येते आणि कलर यायला मदतही होते। तर बघा, छान अशी प्युरी तयार करून घेतली। आता यानंतर आपल्याला मेन स्टेप करायची आहे। तर त्यासाठी कढई मी मध्यम आचेवर गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 1 पळी तेल घाला। तेल हलकसं गरम झालं की लगेचच यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने तसेच 2 तमालपत्र घालायचे आहेत। त्याच्यानंतर 2 मिरचीचे तुकडे घाला। तसेच तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे। तर हे मसाले या ठिकाणी व्यवस्थित भाजले ना, तर भाजीमध्ये अजिबात कचकच लागणार नाही। त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजून घ्या। तर 1 ते 2 मिनिट हे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे। पेस्ट घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट हे साहित्य तेल सुटेपर्यंत परतवून घ्या। तर या ठिकाणी साहित्याला फोडणीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेली मसाला प्युरी घालायची आहे। मसाला प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। मसाला अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे मसाला अजिबात मिरचट लागत नाही। त्यामुळे मसाला नेहमी अशा प्रकारे शिजवून घ्या। तर मसाला 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेला आहे। बघू शकता, छान असा रंग आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अजून 1 ग्लास पाणी घालायचं आहे। म्हणजे एकूण या ठिकाणी 2.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। आता या भाजीला एक उकळी आणूया। तर बऱ्याच वेळा आपण जर पहिल्यांदा भाजीमध्ये सोया चंक्स टाकले तर भाजीला किंवा मसाल्याला हवा तसा कलर येत नाही। त्यामुळे याच पद्धतीने सोया मसाला बनवा, कट तरी एकदम छान येईल। तर बघा, या ठिकाणी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले सोया चंक्स घालायचे आहेत। सोया चंक्स घातल्यानंतर आपल्याला गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। तर या ठिकाणी मीठ कमीच घाला, कारण आपण पेस्ट बनवताना अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तर भाजीमध्ये आपण एकूण 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे।
तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिट झालेली आहेत। बघू शकता सोया मसाला छान असा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी मस्त असा दाटसर सोया मसाला तयार झालेला आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला तयार झालेला आहे। बघू शकता हा मसाला आपण रोटी बरोबर, चपाती बरोबर, कोणत्याही प्रकारच्या नान बरोबर खाऊ शकतो। चवीला खूप टेस्टी लागतो। शाकाहारी फॅमिलीसाठी हा सोया मसाला उत्तम पर्याय आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त तर्रीदार रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला बनवलेला आहे। तर तुम्हीही हा सोया मसाला नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।